नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी या ठिकाणी नागपंचमी स्पेशल नैवेद्य केला आहे. आणि हा नैवेद्य करत असताना बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ, फोडणी दिलेले किंवा भाजलेले पदार्थ वापरत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा नैवेद्य केला जातो. आज मी तसाच केलेला आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी सर्वात पहिले वरण शिजवून घेऊ. त्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये शिजण्यापुरते पाणी घातले आणि या वरणाला फोडणी दिल्या जात नाही, तशीच चव यावी म्हणून अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट, 4-5 हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि पाव चमचा हळद घातली. थोडंसं तेलही घालून घेते. त्यानंतर हे एकत्र करून झाकण लावून मिडियम गॅसवरती छान हे शिजवून घ्यायचं. आता एका गॅसच्या शेगडीवरती हे शिजण्यासाठी ठेवून देते आणि दुसरीकडे पीठ भिजवून ज्या आपण पोळ्याऐवजी हात जोडण्या करतो त्याही करून घेते. परातीमध्ये गव्हाचे पीठ चाळून घेतले आणि यामध्ये बाकीचे काहीच मिक्स करायचे नाही, फक्त चवीपुरते मीठ घालायचे. यात आता थोडं थोडं पाणी घालून याचे पीठ मळून घेते. जसे आपण गव्हाच्या पिठाची पोळी करतो, पोळी करताना जसे पीठ लागते अगदी तसेच हे पीठ भिजवले. आता भिजवलेल्या पिठातला छोटासा गोळा घ्यायचा. फार मोठा गोळा घेऊन फार मोठी पोळी नाही लाटायची, छोटासाच घ्यायचा. कोरड्या पिठात डुबवून घेतला की याला लाटून घ्यायचे. जेवढे पतले लाटले जाईल तेवढे पतले लाटायचे, त्यामुळे चव छान लागते. त्याची जेवढी पतली पोळी लाटल्या जाईल तेवढी पतली पोळी लाटून घेतली. आता हे एकमेकाला चिटकू नये, नंतर छान असे मोकळे मोकळे व्हायचे पदर, म्हणून याला तेल लावून घ्यायचे. तेल लावून घेतले की मधूनच दुमडून घ्यायचं. आता मी या ठिकाणी तेलाचा वापर केला, त्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता. पुन्हा यावरती तेल लावून घेऊ, म्हणजे वेगवेगळे पदार्थ शिजल्यानंतर मोकळे होतात. आता असे केले की पुन्हा याला खालून वरून तेल लावून घ्यायचे, म्हणजे एकमेकावर जेव्हा आपण ठेवू तेव्हा एकमेकाला हे चिटकणार नाही. मी इडली पात्राच्या प्लेटमध्ये वाफवून घेणार आहे, म्हणून त्या प्लेटला तेल लावून घेते. तुम्ही स्टीलची चाळणी वगैरे घेऊ शकता, त्यालाही तेल लावून घ्यायचे, किंवा ॲल्युमिनियमची इडली पात्र असेल तर त्या प्रत्येक प्लेटलाही तेल लावायचे. अशाच पद्धतीने मी बाकीच्याही करून घेतले. आता हे वाफवण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि जवळपास एक प्लेट व्हायला 12 ते 13 मिनिटं लागतात आणि एका वेळेस मी जवळपास हे 8 केलेले आहे. आता हे प्लेट यामध्ये ठेवली की फुल गॅसवरती झाकण ठेवून जवळपास 12 मिनिटं वाफवून घेते. कुकरच्या शिट्ट्या झाल्या, कुकर थंडही झाले, झाकण उघडून बघितले, डाळ अगदी मऊ शिजलेली आहे. आता याला घोटून घेते. त्यानंतर यात हवे तेवढे पाणी घालायचे, पण जास्तीचे पाणी नाही घालायचे, थोडेसे घट्टसरच ठेवायचे, पण तुम्ही मात्र तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता. आता यामध्ये मीठ घालून घेते आणि त्यानंतर याला मिडियम गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचे. बस झालंय वरण, याला फोडणी वगैरे द्यायची नाही. 12-13 मिनिटं झाले. फुल गॅसवरती आपण हे वाफवूनही घेतले. याला आमच्याकडे हात जोडण्या म्हणतात, तुम्ही काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हे झाले की नाही हे बघायचे, तर 12-13 मिनिटात होऊनच जातात ते, पण तरी चाकू घालून बघायचा, चाकू क्लीन निघतो आणि एकमेकालाही ते चिटकत नाही. आता गॅस बंद करते आणि प्लेट खाली घेते. या प्लेटमध्ये असे राहू द्यायचे नाही, नाहीतर चिकट होईल, याला पाणी सुटेल, म्हणून एखाद्या चाळणीत हे लगेच काढून घ्यायची, किंवा दुरडीतही काढू शकता. मी आता हे काढून घेते. अगदी सोपे आहे, खायला खूप छान लागतात. आता ही जी चटणी आहे केलेली, ही मात्र मी आदल्या दिवशी केली, नागपंचमीच्या दिवशी करायची नाही. चटणी म्हणा किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा सुद्धा. कढईमध्ये तेल घालून त्यात 15-20 लसणाच्या पाकळ्या जवळपास 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्या. त्यानंतर सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या जवळपास 10-15, त्याही यामध्ये घातल्या. मिडियम गॅसवरती या सुकलेल्या मिरच्याही 2-3 मिनिटं परतून घेते, जास्त जाळायच्या नाही. यामध्येच मी चवीनुसार मीठ घालते. पुन्हा डबल याला 1-2 मिनिटं परतून घेते. नंतर गॅस बंद करून या कढईमध्येच हे थंड होऊ देते, म्हणजे मिरच्या छान कुरकुरीत होतात आणि याचा आपल्याला कुटायला सोप्या जातात. खलबत्त्यामध्ये मी हे काढून घेतलं. आता याला कुटून घेते. नंतर कढईमध्ये जे मीठ लागलेले आहे त्यामध्ये कुटलेला ठेसा घालून चटणी घालून परतून घ्यायचं. हे बघा, आणि जास्त बारीकही केलेलं नाही, मिक्सरमध्ये काढायचं नाहीये, असंच खलबत्त्यामध्ये कुटायचं, त्यामुळे चव छान लागते. असं ओबडधोबडच कुटायचं, जास्त बारीकही नाही करून घ्यायचं. आता ही कढईतली चटणी गॅसवरती ठेवून देते कढई, आणि यामध्ये थोडंसं तेल घालून मिडियम गॅसवरती परतून घेते, म्हणजे यातला कच्चेपणाही जातो, छान कुरकुरीतपणा येतो, चव येते, आणि परतून घेतल्यामुळे तिखटपणाही कमी होऊन जातो आणि टिकायलाही मदत होते. जास्त प्रमाणातही करून ठेवू शकता, अगदी 15-1 दिवस टिकते ही चटणी. मिडियम गॅसवर 2-3 मिनिटं परतून घेतली. आता कढई गरम आहे, गॅस बंद करते आणि कढई तशी थंड होऊ देते. खूप सोपी रेसिपी आहे. चटणी मात्र आदल्या दिवशी करायची. वेळेवरती हे वरण आणि
हात जोडण्या केलेल्या आहे. आणि बघा अगदी पोळ्यासारखे होतात त्या पतल्या पतल्या. चव मात्र खूप छान लागते. मी तर हिरवी करते खाण्यासाठी, नागपंचमीच पाहिजे अशी नाही. आणि तुम्ही भाजीसोबतही खाऊ शकता जर वरणासोबत खायचे नसेल तर. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. तुमच्याकडे नैवेद्याला काय करतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला नागपंचमीचे खूप खूप शुभेच्छा.